तर रवी राणा हे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना झाले। तर फडणवीसांच्या नागपुरातील निवासांनी रवी राणा सध्या पोहोचले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राणांमध्ये ही भेट आहे। नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये चर्चेची शक्यता आहे। नवनीत राणा अमरावतीतून भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात पोहोचलेले आहेत। नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून फडणवीस आणि राणांमध्ये चर्चेची शक्यता आहे, कारण नवनीत राणा या अमरावतीमधून भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत रवी राणा आहे। भाऊ, काय सांगाल? फडणवीस साहेबांची भेट घेतली तुम्ही, काय नेमका विषय होता? बाबा, ते आमचे नेते आहे, मी नेहमीच भेटतो त्यांना विकास कामासंदर्भात, कुठल्याही राजकीय याच्यावर नेहमी भेटी होतात आमच्या। तर त्यांनी बोलवला, त्यांचा आदेशाचं पालन आणि त्यांच्या भेटी ह्या मी 12 वर्षांपासून त्यांच्यासोबत आहेत, नेहमीच भेटतो। भेटावंच लागते, राजकीय काही गोष्टी असतात, काही विकासाचे कामं असतात, हे बाकीचे भविष्यातल्या वाटचाली असतात, त्या संदर्भात भेटलो। हो, आता लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सध्या गरम आहे आणि नवनीत राणाजींसाठी अमरावतीच्या जागेची चर्चा सुद्धा आहे, तर त्या संदर्भात काही चर्चा झाली? मी सांगितलं ना आपल्याला की मोदीजी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्यांच्याबद्दल निर्णय घेतील। एनडीएचे आम्ही घटक आहे, जो त्यांचा निर्णय राहील नक्की त्याच्यावर पॉझिटिव्ह विचार करून आम्ही पुढे जाऊ। या संदर्भात आज काही चर्चा झाली? खूप काही चर्चा झाल्या, पण सांगणार नाही। नक्कीच खूप काही चर्चा झाली, परंतु सांगणार नाही असं सांगतात आहे। मात्र ते आमचे नेते आहे आणि त्यामुळे आम्ही भेट घेतली असं रवी राणा यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर।